जर्नी इन टू लाईफ, जीवनाकडे प्रवास, हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि हे सर्व संदेश रोमकरास पत्रावर आधारित आहेत. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे गॉड सोल्युशन फॉर द ओल्ड मॅन. जुन्या मनुष्यावर देवाचा उपाय. जुन्या मनुष्यावर देवाचा उपाय. आणि शास्त्रभाग आहे रोमकरास पत्र 6 वचनं 1 ते 11. रोमकरास 6 1 ते 11. आता जसं आपल्याला माहीत आहे की रोमकरास पत्र हे मूळ बेसिक, ते जर समजलं तर आपल्याला नवा करार शास्त्र समजतं. आणि म्हणून हे पत्राचं आपण एक एक वचनाने डिटेल स्टडी करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि अगोदरच्या संदेशात आपण 2 आदामातला फरक पाहिलेला आहे. पहिला आदाम ज्याच्यापासून जगाची निर्मिती झाली, आणि शेवटला आदाम आणि दुसरा मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यामध्ये काय साम्य आहे, काय समानता आहे आणि काय फरक आहे, हे आपण 5व्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. आणि आज आपण 6व्या अध्यायात पोहोचत आहोत. बरेच वेळेस असं होतं की आपण देवाकडे आल्यानंतर त्याच्या मार्गात चालत असताना देखील आपल्याकडून पाप घडतात. आपण पापात पडतो, चुका करतो. आणि मग कधीकधी असं वाटतं की आपण जर देवाची निर्मिती आहोत, आपण जर विजय मिळवणार, तर मग असं का आहोत, याच्यावर काय उपाय आहे का? आणि देवाची स्तुती असो की त्याच्यावर उपाय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीचे पाप तर त्याच्यावर घेतलेच, परंतु ज्या पापाचा मूळ, जो पापी स्वभाव आदामापासून प्रत्येकामध्ये जन्मापासून आलेला आहे, ज्या स्वभावामुळे आपण पाप करतो, तो स्वभाव देखील त्याने स्वतःवर घेतलेला आहे. आणि जोपर्यंत हे माणसाला कळत नाही, तोपर्यंत आपल्याला वाटतं की आपण पापी आहोत. आपण म्हणत बसतो, तसं वागतो, तसं बोलतो, आणि सैतान त्याचा गैरफायदा घेतो. म्हणून आज 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत की हा जो जुना स्वभाव, पापी स्वभाव आपल्यामध्ये जन्मत आहे, त्याच्यावर तो आपल्याला पाप करायला लावतो, खोटं बोलायला लावतो, देवापासून दूर नेतो, भटकवतो. त्याच्यावर काही सोल्युशन, त्याच्यावर काही मार्ग आहे का, याचं आपण उत्तर पाहू की ह्याच्याबद्दल देवाने काय उपाय केलेला आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे की पाण्याचा बाप्तिस्मा, त्याचा आपल्याशी काय संबंध आहे, पाण्याचा बाप्तिस्म्याचा अर्थ काय, त्याचं काय प्रतीक आहे, हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न हा की आदामापासून जो आलेला आपला पापी स्वभाव जो आपल्यामध्ये आहे, त्याच्याबद्दल देवाने काय उपाय केला, आणि पाण्याचा बाप्तिस्मा कशासाठी, त्याचा काय अर्थ आहे, हे रोमकरास पत्र 6 1 ते 11 मध्ये सांगितलेलं आहे. 6वा अध्याय 1 वचन बघा, वचन 1 आणि 2. तर आता काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय, असे न हो. आता ह्याच्या अगोदर पौलाने सांगितलेलं आहे की तारण हे कृपेने आहे, कर्माने, धर्माने नाही आहे. ती देवाची देणगी आहे. आणि ख्रिस्त येशू पापी जनांतर पापाचं वेतन मरण आहे ना. देव पाप्यांना नीतिमान ठरवणारा आहे. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की पापी जनांना जर नीतिमान ठरवतो देव, क्षमा करतो आणि कृपा करतो, तर मग आपण पापात राहायचं का, तसंच चालू ठेवायचं का, हा प्रश्न आहे. की देव कृपा करण्यामुळे आपण काही करू शकतो, असं काही जणांना वाटतं. म्हणून तो प्रश्न विचारतो की तर आपण काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून पापात राहावे काय. म्हणजे कृपेत आणि पापात एकाच वेळेस आपण राहू शकत नाही. कृपेत आणि पापात एकाच वेळेस आपण राहू शकत नाही. म्हणून तो म्हणतो की असे न हो. जे आपण पापाला मेलो, ते आपण यापुढे त्यात का राहावे, किंवा राहावे हे कसे. तो म्हणतो पापाला मेलो. आता पापाला मेलो म्हणजे नेमकं काय, म्हणजे आपण जिवंत आहोत पण पापाला मेलो.
म्हणजे काय, आपल्याकडून जरी आपलं तारण झालं तरी आपल्याकडून पापं घडतात, चुका घडतात, नाही का? मग पापाला मेलं म्हणजे नेमकं काय? बघा, ह्या जर गोष्टी, हे जर प्रगटीकरण आज कळलं तर वैयक्तिक दैनंदिन जीवनात दररोजच्या आपण पापावर, वाईट व्यसनांवर, वाईट विचारावर, वाईट गोष्टीवर विजय मिळवू शकतो. आणि जोपर्यंत आपण विजयी होत नाही, आपण दुसऱ्याला विजय मिळवून देऊ शकत नाही. मी जर एखाद्या पापात कुठंतरी अडकलेलो आहे तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला मोकळा करू शकत नाही. तुम्ही जर कोणत्या व्यसनात, पापात आहात तर तुमच्या प्रार्थनेने तुम्ही दुसऱ्याला करू शकत. म्हणून विजय अगोदर आपण स्वतःच्या वैयक्तिक जीवनात मिळवला पाहिजे. आणि म्हणून हे सत्य फार महत्त्वाचं आहे. बघा, मग तो म्हणतो 3ऱ्या वचनात, आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला. आता पापाला मेलो. आता हा पापी स्वभाव जो आदामाकडचा स्वभाव तो आपल्यामध्ये आहे. आता उदाहरणार्थ आपण वाचू 6वं वचन बघा, 6व्या अध्यायाचं. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण अंडरलाईन करा, किंवा जुना मनुष्य म्हणजे काय? जुना पापी स्वभाव, जन्मतः आदामापासून आपल्यामध्ये असलेला पापी स्वभाव. याला वेगवेगळे नावं आहेत बघा. जुने मनुष्यपण. आणि 7व्या अध्यायाच्या 5व्या वचनात त्या पापी स्वभावाला दुसरं नाव आहे देह स्वभाव. नंतर 7वा अध्याय 18 वचनात त्या पापी स्वभावाला दुसरं नाव काय आहे बघा? देह स्वभाव. नंतर 25वं वचन, 7वा अध्याय 25वं वचन, की देहाने पापाच्या नियमाचे, किंवा देह है ना. तर देह स्वभाव, पापी स्वभाव, जुने मनुष्यपण म्हणजे काय? की आपल्यामध्ये आदामापासून आलेला जुना स्वभाव. आणि पाऊल म्हणतो की त्या जुन्या स्वभावाला आपण मेलेलो आहोत. म्हणजे तो स्वभाव आपल्यामध्ये जो आहे आदमापासून, जो आपल्याला पाप करायला लावतो, तो मृत किंवा निष्क्रिय असा झालेला आहे, पॉवरलेस झालेला आहे. आता 8वा अध्याय आणि 10व्या वचनात त्याला दुसरं आणखी एक नाव आहे. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जसे शरीर मेलेले है ना, त्याला दुसरं नाव आहे पापी स्वभावाला शरीर किंवा बॉडी. म्हणजे हे शरीर नाही, ते शरीर म्हणजे तो पापी स्वभाव. आता हे नीट लक्षात घ्या, कारण हे जर कळलं तर पुढचं प्रकटीकरण कळलं. की ज्या वेळेस देवाने माणूस निर्माण केला त्याच्यामध्ये पापी स्वभाव होता का? नाही. तो देवाच्या प्रतिमेत होता, पण फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली आणि तो पापी स्वभाव त्याच्यामध्ये निर्माण झाला. फळ खाण्यापूर्वी आदाम हवाला एकही लेकरू झालं नाही, पण फळ खाल्ल्यानंतर, आज्ञा मोडल्यानंतर लेकरं झाले. आणि म्हणून त्यांचा पापी स्वभाव प्रत्येकामध्ये आला. म्हणून सर्वांनी पाप केले शास्त्र सांगते. सर्व मानव जातीमध्ये, ते कोणत्या उत्त्या घराण्यातले असो, किती धार्मिक असोत है ना, माणूस पाप करतो म्हणून पापी नाही आहे, माणूस पापी आहे म्हणून पाप करतो. म्हणून एखाद्याला म्हटलं की तू व्यसन सोड, तू हे करू नको, ते करू नको, हे सांगून होत नाही आहे. कारण आतून तो पापी स्वभाव मुळात आलेला आहे. आणि ह्याच्यावर काय उपाय आहे दैवाचा हे आपण पाहत आहोत. आपण बाहेरून रंगरंगोटी किंवा बाहेरून आपण लेप वगैरे लावून बाहेरून कंट्रोल करू शकत नाही. कारण जगात बाहेरून पाप आहे, आपल्यामध्ये पापी आतून स्वभाव आहे. बाहेरून प्रेशर आहे, आतून प्रेशर आहे, म्हणून आपण पडतो. पण ख्रिस्ताने मग आपल्यासाठी काय मिळवलं, आपण ह्याच्यावर कसा विजय मिळवू शकतो हे आपण आज पाहत आहोत. तर ह्या जुन्या स्वभावाचं वेगवेगळं नाव आहे. देह, शरीर, पापी स्वभाव, जुना मनुष्य वगैरे. आणि कलस्सै 2 आणि 11, कलस्सै 2:11 तो म्हणतो की त्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने, म्हणजे देह स्वभावरूप शरीर हे दुसरं नाव आहे जुन्या मनुष्याचं.
किंवा पापी स्वभावाचं. तो म्हणतो की ते काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुन्नता म्हणजे हाताने न केलेली सुन्नता ती झालेली आहे. तर पौल म्हणतो 6व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनामध्ये की देवाने जर कृपा केली, आपल्याला क्षमा केली, आपण त्याचे पुत्रांनी कन्या झालो आणि तो कृपा करणार आहे, याचा अर्थ आपण पापात राहायचा का? तो म्हणतो नाही. नंतर मग तो 3ऱ्या वचनामध्ये सांगतो की ह्या पापी स्वभावावर देवाने काय उपाय केला आणि आपण कसं विजयी होऊ शकतो. रोमकरास पत्र 6वा अध्याय 3रं वचन. इथं पौल काय लिहितो बघा. रोमन 6:3. आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला. कोणामध्ये? कोणत्या चर्चमध्ये नाही, कोणत्या डिनॉमिनेशन किंवा पंथामध्ये नाही, ख्रिस्त येशूमध्ये. बाप्तिस्मा हे प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे, कोणत्या चर्चची आज्ञा नाही आहे. म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा हे प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन आहे, लक्षात घ्या. तो म्हणतो आपण जितक्याने ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला, ख्रिस्ताचं आज्ञापालन केलं, तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात का? तो म्हणतो हे तुम्हाला माहीत नाही का? तो म्हणतो जेव्हा आपण पाण्याचा बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. म्हणजे काय? हे पुढच्या वचनात सांगतो त्याला काय म्हणायचं. वचन 4. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. अंडरलाईन करा. बाप्तिस्मा काय आहे? त्याच्याबरोबर पुरले जाणे. आता काय पुरलं जातं? आपण तर जिवंत असतो. काय पुरलं गेलं? आपल्यामध्ये जो आदामाचा स्वभाव होता, पण आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तो स्वभाव काय झाला? मृत असा झाला, मरून गेला, पॉवरलेस झाला. मग एखादी व्यक्ती मरून गेल्यानंतर त्यांना घरात ठेवतात का? काय केलं जातं? पुरलं जातं. मग प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जर तारण झालं म्हणजे तुमच्यामधला पापी स्वभाव मरून गेला, निष्क्रिय झाला. मग तो घेऊन फिरायचा का? नाही, तो पुरून टाकायचा. म्हणजे काय? पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायचा. किती जणांना समजतंय मी काय बोलतोय ते? बाप्तिस्मा म्हणजे पुरलं जाणं आहे. आणि जोपर्यंत कोणी मरत नाही त्याला पुरत नाही, नाही का? बरेच लोक बाप्तिस्म्याचा घाई करतात, बाप्तिस्मा घेण्याची. पण ॲक्च्युली काय आहे? बाप्तिस्मा पूर्ण आहे, जिवंत असताना पुरलं जात नाही. म्हणून तारण म्हणजे काय? सुवार्ता काय? विश्वास ठेवल्याने काय होतं, काय झालेलं आहे? पापांचीच क्षमा होत नाही, तर पापी स्वभाव पण त्याने वधस्तंभावर घेऊन खिळून टाकला, पॉवरलेस केला. आणि त्या पापी स्वभावाची आपल्यावर सत्ता नाही आहे. मग तो जर मृत झालेला आहे पापी स्वभाव, तर तो आपण नेऊन पुरून टाकायचा असतो. म्हणून बाप्तिस्मा म्हणजे पुरणे आहे. तो म्हणतो की आपण त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला, त्याप्रमाणेच आपण जीवनाच्या नाविन्यात वागणूक करा. जीवनाच्या नाविन्यात अंडरलाईन करा. म्हणजे काय? म्हणजे तो म्हणतो की जेव्हा आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवला तेव्हा काय झालं? क्षमा तर झाली, पण आदामापासूनचा पापी स्वभाव पण मृत असा झाला, पॉवरलेस झाला. आणि नवीन स्वभाव आपल्यामध्ये, नवा मनुष्य उत्पन्न झाला. आलं लक्षात? मग तो म्हणतो तो जुना स्वभाव, जुना मनुष्य आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो तेव्हा पुरून टाकतो. म्हणजे ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो. आणि ख्रिस्त पुन्हा उठला म्हणजे आपण पाण्यातून वर येतो बाप्तिस्मा घेतल्याने. म्हणजे आपल्यामध्ये तो नवीन स्वभाव जो आहे, आपण ख्रिस्तामध्ये नवीन झालेलो आहोत हे आपण दाखवतो. आता महत्त्वाचा पॉईंट हा की बाप्तिस्म्यानं तारण नाही आहे, तारण झाल्यावर बाप्तिस्मा घेत असतात. बऱ्याच लोकांच्या मध्ये, ख्रिश्चन लोकांच्या मध्ये हा समज आहे की बाप्तिस्मा झाला म्हणजे तारण. नाही नाही, तारण झाल्यावर बाप्तिस्मा आहे. सुवार्ता कळल्यावर, त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर तारण म्हणजे काय कळल्यानंतर, त्याचा अनुभव आल्यानंतर बाप्तिस्मा आहे. जोपर्यंत ते कळत नाही बाप्तिस्मा घ्यायचा नसतो. आणि आज असंख्य लोकांना बाप्तिस्मा घेतल्यावर पण सुवार्ता काय माहीत नाही, तारण काय माहीत नाही.
आणि पाण्याचा बाप्तिस्मा काय हे सुद्धा माहीत नाही. कोणी म्हणतं आमचं लग्न ठरलं होतं म्हणून बाप्तिस्मा घेतला, कोणी म्हणतं आमच्या पाळक साहेबांनी सांगितलं म्हणून घेतला, कोणी म्हणतात कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही घेतला, है ना. तर कोणी सांगितलं काय सांगितलं हा विषय नाही आहे, की आपल्याला माहीत पाहिजे की आपण जे करतो ते का करतो. उगीच लोक करतात म्हणून करायचं नाही, आपल्याला माहीत पाहिजे की आपण काय करतो याचा अर्थ काय. तर हा त्याचा अर्थ आहे. बाप्तिस्मा म्हणजे पुरले गेला. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. तसं आम्ही त्याच्याबरोबर मरण पावलं, पुरलं गेलो. म्हणजे काय, मी जिवंत आहे, पण माझा पापी स्वभाव 2000 वर्षापूर्वी त्याने स्वतःवर घेतला. तो मरण पावला, वधस्तंभावर खिळला गेला, तेव्हा तो पापी स्वभाव जुना मनुष्य त्याने वधस्तंभावर खिळून टाकला, निष्क्रिय केला. आणि तो जसा तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तसं त्याने माझ्यामध्ये नवीन स्वभाव, नवीन जीवन दिलं. आणि मी आता जीवनाच्या नाविन्यात चालत आहे हे आपण दाखवतो. म्हणून तिथं लिहिलं की जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. आणि हेच कारण आहे की बरेच जण बाप्तिस्मा झाल्यानंतर सुद्धा तारण झाल्या नसल्यासारखे का वागतात. कारण याचं कारण काय की तारण काय, पश्चाताप काय हे नीट सांगितलं जात नाही. घाईघाईने बाप्तिस्मा दिला जातो आणि मग लोक म्हणतात की बघा बाप्तिस्मा घेऊन काय फायदा. मग लोक असं नावं ठेवतात. म्हणून समजल्याशिवाय हे करायचं नसतं. खरा पश्चाताप, खरी सुवार्ता आणि प्रभू येशूने काय मिळवलं ह्याचा अनुभव घेतल्यानंतर ती स्टेप बाप्तिस्मा आहे. तर आणि मग वचन 5, आता 5चं वचन बघा. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झालो आहोत किंवा जोडले गेलो आहोत किंवा एक झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने आपण त्याच्याबरोबर संयुक्त होऊ. म्हणजे काय, आत्म्याने जर आपण त्याच्याबरोबर जोडले गेलेलो आहोत तर तो पुनरुत्थित ख्रिस्त जो नवा आत्मा त्याने आपल्यामध्ये घातलेला आहे त्याने पण आपण त्याच्याशी एक होऊ आणि जोडले जाऊ. म्हणजे काय, म्हणजे हे कधी कधी लोक म्हणतात मी जर तो जुना असतो ना तर मी त्याला दाखवलं असतं, मी जर तो जुना माणूस असतो ना पण आता आपण ते नाही. म्हणजे काय की आता तो जुना स्वभाव राहिलेला नाही आहे हे त्यांना माहीत आहे. आता ते नवीन झालेले आहे. कारण जर जुने असते तर त्यांनी ते केलं असतं, तुम्ही ते केलं असतं. पण जर तुम्ही नवीन झाले तरच तुम्ही म्हणू शकता प्रेज द लॉर्ड. तर ह्या ठिकाणी तो म्हणतो की आपण आत्म्याने त्याच्याशी जर जोडले गेलेलो आहोत तर आत्म्याने त्याच्याशी संयुक्त किंवा जोडलेले असे राहू. आपल्याला असे समजते की, आता बघा हे फार महत्त्वाचं आहे, आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण अंडरलाईन करा. म्हणजे जुना पापी स्वभाव आदामाचा, आपला जुना स्वभाव त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले गेले है ना. काय झाले, पाऊल जेव्हा म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे, म्हणजे काय, पाऊल ख्रिस्ताच्या वेळेस वधस्तंभावर होता का, नाही. तो म्हणतो की माझा पापी स्वभाव त्याने स्वतःवर घेतला आणि खिळून टाकलेला आहे. तुम्ही आणि मी वधस्तंभावर खिळलं गेलो म्हणजे काय की आपण ॲक्च्युली वधस्तंभावर नाही गेलो, पण आपल्यातला आदामाचा पापी स्वभाव त्याने स्वतःवर घेऊन खिळून टाकला. जो स्वभाव, जो जुना माणूस आपल्याला पापात पाडतो, पाप करायला लावतो, ज्याच्यामुळं आपण पाप करतो, जो पापाचा उगम आहे ज्याच्यामुळं आपण पाप करतो, तोच तो उगम, तो सोर्सच देवाने काढून टाकलेला आहे. पण धर्म काय करतो, धर्म म्हणतो की नाही सर्व लोक चांगले आहेत. धर्म म्हणतो की सगळ्यांमध्ये देव आहे ना. धार्मिक लोक म्हणतात की नाही आपण सगळ्यांना, कोणीच वाईट नाही, सगळं चांगलं आहे. आणि याच्या उलट शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केल्याने देवाच्या गौरव अंतरलेले. म्हणून धर्म वेगळा आणि सुवार्ता वेगळी. हे चुकीचे विचार आपल्याला चुकीचा विश्वास ठेवायला लावतात आणि चुकीचं जीवन होतं. बघा, नीतिमान कोणी नाही, एकही नाही, मग सगळ्यांमध्ये चांगलं आहे ह्या बोलण्याला काय अर्थ आहे का, नाही आहे. तर तो म्हणतो की जुने मनुष्य पण त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले गेले.
म्हणजे आपला जुना स्वभाव त्याने वधस्तंभावर घेऊन खिळून टाकला. म्हणून मी म्हणतो की त्याने आपले पापच वाहिले असे नाही, तर पापाचा सोर्स, पाप करायला लावणारा जुना स्वभाव देखील खिळून टाकलेला आहे. म्हणून तारण होण्यापूर्वी लोक म्हणतात की माझ्याकडून ते झालं, मी कंट्रोल करू शकलो नाही. का? कारण ते कंट्रोल नाही करू शकत. तो पापी स्वभाव त्यांच्यावर राज्य करतो. पण ज्यावेळेस तारण होतं त्यावेळेस तो पापी स्वभाव निष्क्रिय होतो, पॉवरलेस होतो. मग ते पापावर विजयी होऊ शकतात. नाही तर ते म्हणतात आम्ही खोटं बोलायचं कंट्रोल करतो, लबाड्या करायचं कंट्रोल, अमुक पाप व्यभिचार. ते नाही होऊ शकत, कारण तो पापी स्वभाव आहे. म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तो स्वभाव मारला जातो, मृत होतो. हे जर समजलं तेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा सैतान तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात कोणता मोह, आकर्षण आणील आणि तिकडं वळविल, त्यावेळेस हे ध्यानात ठेवायचं की आपल्यामध्ये पापी स्वभाव नाही, आपण पापी राहिलेलं नाही आहे. हेच सैतान माणसाला समजू देत नाही. आणि इथं आपण वैयक्तिक जीवनात फेल जातो. आपण घडी घडी तेच पाप करतो, आपण क्षमा मागतो, आपण हे, आणि आपल्याला वाटतं की किती दिवस, किती वेळ, है ना. तर हे ते सत्य आहे की आपण त्याच्याबरोबर पुरले गेलो. बघा वचन 6, आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले गेले, असे की पापमय शरीर नष्ट होऊन, पापमय शरीर हे दुसरं नाव आहे जुन्या मनुष्याला, है ना, की तो जुना स्वभाव नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. प्रभू येशू म्हणतो की जे पाप करतात ते पापाचे दास किंवा गुलाम आहे. खरं स्वातंत्र्य म्हणजे ह्या पापी स्वभावापासून मुक्ती. खरी मुक्ती म्हणजे पापापासून, पापी आदामाच्या पापी स्वभावापासून मुक्ती. ती खरी मुक्ती, ते खरं तारण आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने क्षमा केलेली आहे. आपल्या जन्मापूर्वी, पाप करण्यापूर्वी आपण आयुष्यभर किती पाप करू, चुका करू, त्या सगळ्यांची क्षमा प्रभू येशूने करून ठेवलेली आहे. एवढंच नव्हे तर पापी स्वभावसुद्धा काढून टाकलेला आहे. पण हे कळत नसल्यामुळे आपल्याकडून पाप होतात. हे कळत नसल्यामुळे आपण चुका करतो, पाप करतो. म्हणून आपण म्हणतो की मी पापी आहे, माझ्यावर दया कर. पापी नाही आहे, पापमय स्वभाव काढून वधस्तंभावर खिळून टाकलेला आहे. पण जोपर्यंत माहीत होत नाही आपण पापी असं समजून पाप करतो. पण माहीत झाल्यावर आपल्याला कळतं की नाही, पापाची सत्ता माझ्यावर राहिलेली नाही आहे. मी विजयी होऊ शकतो. कोणी मला काही करायला लावू शकत नाही आहे. मी नाही म्हणू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नाही म्हणू शकता. हालेलुया. मग वचन 7, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषातून मुक्त झाला, है ना. तो पापी स्वभाव आदामाचा जर मरून गेला तर त्याचा कंट्रोल राहिलेला नाही आहे. वचन 8 मध्ये सांगितलेले, आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत होऊ नये. तो म्हणतो आपला पापी स्वभाव जर खिळून टाकला आणि पुन्हा उठला, म्हणजे नवीन शरीर जसं पुनरुत्थानाचं, तसं त्याने आपल्यामध्ये नवीन स्वभाव उत्पन्न केलेला आहे, तुमच्यामध्ये केलेला आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? तुम्हाला पूर्वी देवाची भक्ती करण्याची गोडी होती का? नाही. पूर्वी आपल्याला शास्त्र नाही वाचलं, चर्चला नाही गेलं, प्रार्थना नाही केली, आपल्याला काही वाटत नव्हतं. लोक म्हणतात त्याच्यात काय, दर रविवारी काय चर्चला जाईल, रोज रोज काय बायबल वाचायचं. पण आपण तारण झाल्यानंतर, देवाशी एकरूप झाल्यानंतर, क्षमा झाल्यानंतर आपल्याला आपोआप वाटतं की नाही प्रार्थना केली पाहिजे, नाही शास्त्र वाचलं पाहिजे, नाही त्याची भक्ती केली. हे का वाटतं? कारण नवा स्वभाव आतमध्ये उत्पन्न झालेला आहे. म्हणून ज्यांच्यामध्ये, ज्यांचं तारण नाही झालं, ज्यांच्यामध्ये नवा स्वभाव नाही आहे, त्यांना कितीही सांगितलं चर्चला या शास्त्र करू शकत नाही. कारण त्यांच्यावर आदामाचा पापी स्वभाव कंट्रोल करतो. ते करू शकत नाही, किंवा केलं तरी ते वरवर खोटं खोटं तात्पुरतं होतं. समजतं ना. तर तो म्हणतो की त्याच्याबरोबर जिवंत राहून राज्य करू, असा विश्वास आपल्याला ठाऊक आहे की. वचन 9 बघा, किती वेळेस पाऊल म्हणतो आपल्याला ठाऊक आहे की. किती जणांना ठाऊक आहे? म्हणजे आपल्याला माहीत व्हावं, ठाऊक व्हावं ही देवाची इच्छा आहे.
आणि सैतानाची इच्छा आहे की आपल्याला काही माहीत होऊ नये, आपल्याला शास्त्र समजू नये, आपण घडी घडी आजारी पडावं, घडी घडी पाप करत राहावं, घडी घडी रडगाणं करून देवाला, ह्याच्यात सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्याला आनंद वाटतो. याच्या उलट देवाला वाटतं की आपल्याला सत्य समजावं, आपण त्या सत्यात समजल्यानंतर आपण विजयी व्हावं आणि विजयी जीवन जगावं. पण जोपर्यंत समजत नाही आपण विजयी होऊ शकत नाही. आणि ते म्हणतात प्रार्थना करा. प्रार्थना काय जादू आहे का? नाही. वचन आहे का? वचन शिका तर तुम्ही विजयी व्हाल. ते सैतान वचन बाजूला ठेवायला लावतो आणि नुसते प्रार्थनेत बिझी ठेवतो. आणि मग प्रार्थना करून काय होत नाही. लोक म्हणतात आम्ही एवढी प्रार्थना करतो, काहीच होत नाही. प्रार्थना हा एक भाग आणि वचनाचं सत्य समजणं हा दुसरा भाग. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करील, मुक्त करील. म्हणजे काय? जोपर्यंत सत्य समजणार नाही तुम्ही पापाच्या बंधनात गुलामगिरीत राहाल, पण जेव्हा समजल तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल. वचन 9. आपल्याला ठाऊक आहे की मेल्यातून उठलेला ख्रिस्त पुढे मरत नाही, त्याच्यावर पुढे मरणाची सत्ता नाही, कारण तो मेला, तो पापाला एकदाच मेला, तो जगतो, तो देवाला जगतो. आणि आत्ता आहे का वचन 11. तसे तुम्हीही, अंडरलाईन करा, तसे तुम्हीही. हे आपल्याला कसं लागू आहे, ॲप्लिकेबल आहे. तसे तुम्ही म्हणजे ख्रिस्तासारखे, जसं मेला पुन्हा उठला, तुम्ही स्वतः पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले असे. आपण काय मानायचं आहे? ख्रिस्तामध्ये मेलेले पापाला. पापी स्वभाव त्याने घेऊन टाकलेला आहे. मी पापी राहिलेलो नाही आहे. तो वधस्तंभात पापी स्वभावाचा कंट्रोल माझ्यावर नाही आहे. मी आदामापासून होतो, पण आता मी शेवटल्या आदामाचा, दुसऱ्या मनुष्याचा, येशू ख्रिस्ताचा झालेला आहे. प्रत्येकजण त्या आदामाचे आहेत, पण या आदामाचे येशू ख्रिस्ताचे होणं गरजेचं आहे. आणि म्हणून नवा जन्म आहे. प्रेज द लॉर्ड. तर तो म्हणतो तसे तुम्हीही असं माना. काय माना? आणि हे जर आपण मानलं, हे जर रोज सकाळी उठल्यावर समजलं की अरे मी पापी नाही आहे, माझ्यामध्ये पापी स्वभाव नाही, मला कंट्रोल नाही करू शकत, माझ्यामध्ये देवाने नवीन स्वभाव घातलेला आहे, तर मग प्रत्येक मोहावर, प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक पापावर दररोज आपण विजय मिळवू शकतो. हे फार महत्त्वाचं सत्य आहे. तो म्हणतो तसे तुम्ही पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले. है ना? मेलेले अंडरलाईन करा आणि जिवंत झालेले. है ना? जुन्या स्वभावाला मेलेला होता आपण, आणि नव्या स्वभावाला जिवंत झालेला आहोत. है ना? म्हणजे बाप्तिस्मा काय आहे? तो जुना मनुष्य किंवा जुना स्वभाव जो मेलेला असा झाला, निष्क्रिय झाला, त्याला पुरून टाकणे. बाप्तिस्मा म्हणजे पूल. म्हणून बुडून बाप्तिस्मा आहे. शिंपडून बाप्तिस्मा का नाही आहे? कारण बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थच आहे बुडणे. शिंपडाचा काय संबंध? बुडणे म्हणजे पाण्यात जाऊन वर येणे. है ना? म्हणजे पुरलं जाणं, की मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, मी सुवार्ता ऐकली, तो त्याने माझे पाप, शाप, पापी स्वभाव घेतला, तोच तारणारा आहे, हा विश्वास ठेवला, त्याच्याकडे वळलो. त्याच्यानंतर काय झालं की आदामापासूनचा पापी स्वभाव मृत असा झाला, नवीन स्वभाव त्याने घेतला. मग तो पापी मरून गेलेला आदामाचा पापी स्वभाव घेऊन जेव्हा मी बाप्तिस्मा घेतो तो पुरून टाकतो. आणि ज्यांना हे माहीत नाही तरी बाप्तिस्मा घेतात ना, ते बाप्तिस्म्यानंतर सुद्धा व्यसनं करतात, पापात जगतात. आणि मग लोक म्हणतात की बाप्तिस्मा घेऊन काय फायदा. म्हणून हे कळल्याशिवाय, आणि हेच कारण आहे की मी कोणाला घाईघाईने बाप्तिस्मा देत नाही. कुणी किती फोर्स केला, ब्रदर आम्ही तयार आहे, मी का सांगतो थांबा, समजून घ्या, हे करा. कारण हे घाईघाईने करण्याची गोष्ट नाही आहे. हे देवाचं आज्ञापालन आहे. हे कोणत्या पालकाचं किंवा चर्चचं आज्ञापालन नाही आहे. हे समजलं पाहिजे की तुम्हाला काय झालेलं आहे तुमच्यामध्ये, आणि ते झालेलं आहे हे मला पण दुसऱ्याला दिसलं पाहिजे की खरंच पश्चातापाचे फळं आहेत, खरंच तारण झालेलं आहे, तारणाचे फळं दिसतात, आहे खरंच जुना स्वभाव नाही, नवीन स्वभाव आलेला आहे. आणि नंतर बाप्तिस्मा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून या अध्यायामध्ये 2 गोष्टी त्याने सांगितल्या. म्हणून बाप्तिस्मा काय? पुरणे आणि परत
उठविले जाणे है ना, मृत होणे आणि जिवंत केले जाणे. आता एक शेवटचं वचन कलोसेकरास पत्र 2 याच्यामध्ये हेच सत्य सांगितलं आहे. कलोसेकरास पत्र 2 अध्याय वचन 10. 10व्या वचनापासून आपण वाचू. आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. आता इथं मध्ये त्यामध्ये त्याच्यामध्ये जे शब्द येतात ना ते शब्द अंडरलाईन करा. त्यामध्ये अंडरलाईन करा म्हणजे ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. म्हणजे आत्म्यामध्ये आपण प्रत्येकजण इकडं आहे का परिपूर्ण आहोत. स्वभावाने परिपूर्ण नाही आहे, तुम्ही पण नाही, मी पण नाही, विचाराने परिपूर्ण नाही, पण आत्म्याने इथं काय दिलं, ख्रिस्तामध्ये जर आहोत तर आपण पूर्ण केलेलं आहोत. देव जेव्हा स्वर्गातून आपल्याकडे पाहतो तेव्हा पूर्ण असं पाहतो. आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो आपल्याला आपल्या वीक पॉईंट, आपले पाप, आपल्या चुका दिसतात. म्हणून आपण स्वतःकडं कसं पाहतो हे महत्त्वाचं नाही, देव आपल्याकडं कसं पाहतो हे महत्त्वाचं आहे. आणि हे जर कळलं तर सैतान तुम्हाला दोष लावणार नाही, तुम्हाला प्रार्थना करणार लाज वाटल्यासारखं, लाजल्यासारखं, आरोप्यासारखं वाटणार नाही आहे ना. कारण आतून आपण काय ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. विजय मिळवण्यासाठी हे पाहिजे की मी पूर्ण आहे, ख्रिस्तामध्ये मी पूर्ण आहे. प्रेज द लॉर्ड. आता पुढचं वचन बघा 11. त्यामध्ये, परत एकदा त्यामध्ये आहे, दुसरं त्यामध्ये अंडरलाईन करा. त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने, आता देह स्वभावरूप शरीर म्हणजे शरीर काढून टाकलं म्हणजे आपण काय मरण पावलो का नाही. म्हणजे देह स्वभावरूप शरीर हे दुसरं नाव जुन्या मनुष्याचं किंवा आदामाच्या स्वभावाचं आहे. तो म्हणतो की आदामाचा स्वभाव काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुंता म्हणजे हाताने न केलेली सुंता ती झालेली आहे. तो म्हणतो बाप्तिस्मा काय आहे, दुसरं एक सिम्बॉल, चिन्ह तो देतो की जसं जुन्या काळात सुंताच हा विधी होता तसा बाप्तिस्मा आहे. बाप्तिस्म्याने काय झालं की जुना स्वभाव कट करून टाकला गेला. प्रेज द लॉर्ड. तुमची सुंता झालेली आहे, आत्मिक सुंता. सुंता ही अंतःकरणाची. त्या काळात ते लोक शरीराची सुंता करीत होते, पण या काळात काय आहे, पश्चाताप किंवा बाप्तिस्मा आत्म्याची सुंता आहे. म्हणून नुसतं कोणाला सांगितलं तू चर्चला ये, तू शास्त्र वाच, हे करू नको, ही सुवार्ता नाही आहे. हे अशक्य आहे. कारण माणूस मूळ जन्मापासून पापी आहे. पापी स्वभाव त्याच्यामध्ये आहे आणि त्याचा जोपर्यंत उपाय होत नाही तो ते थांबवू शकत नाही. आणि त्याच्यावर एकच उपाय आहे की प्रभू येशूचा वधस्तंभ, की त्याने पापच नव्हे पापी स्वभाव पण घेतलेला आहे. जेव्हा माणूस त्याच्याकडे वळतो तो पॉवरलेस होतो, तो पापी स्वभाव, आणि माणूस खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हालेलुया. तर तो म्हणतो त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर म्हणजे जुन्या मनुष्याची काढून टाकल्याने सुंता, हाताने केलेली सुंता झाली आहे. सुंता एक सिम्बॉल होतो. सुंता जुन्या काळात सावली आहे, जे नव्या काळात जे खरं आहे त्याचे है ना. तर सुंता कशाची सावली होती? पाण्याचा बाप्तिस्मा. सुंता करायला लावले, तो नियम देवाने दिला. हे कशाचं प्रतीक होतं की एक दिवशी बाप्तिस्मा ही आज्ञा देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देईल आणि बाप्तिस्मा ही त्या जुन्या स्वभावाची सुंता आहे. त्यावेळेस ती सुंता करीत होते, यावेळेस आपण ही सुंता करतो. किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते? वचन 12. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा, अंडरलाईन करा, बाप्तिस्मा झाला तेव्हा. बाप्तिस्मा झाल्यावर काय होतं? तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला. काय झालं? पण आपण तर कोणीच त्यावेळेस जिवंत नव्हतो. म्हणजे काय पुरलं गेलं? आपल्यामधला आदामापासूनचा पापी स्वभाव पुरला गेला. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेही गेला. जेव्हा आपण विश्वास ठेवलं आपण उठविले पण गेलो आणि नवीन स्वभाव नवा मनुष्य आपल्यामध्ये उत्पन्न झाला. ज्याला वाटतं की प्रार्थना केली पाहिजे, शास्त्र वाचलं पाहिजे, चर्चला गेलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, हे वाटणं का वाटतं? दुसऱ्यांना बाकीच्यांना का वाटत नाही? कारण ते नवीन केले गेलेलं नाही आहे. आपण जर नवीन केले गेले तर आपल्याला आपोआप वाटतं. हा नवीन स्वभाव नवा मनुष्य आतमध्ये उत्पन्न झाला म्हणून वाटतं. म्हणजे काय की म्हणजे उगीच आपण दाखवायचं म्हणून वरवर चर्चला येत नाही. नामधारीपणा आपण वरवर प्रभूजी प्रभूजी म्हणून भक्ती करीत नाही आहे. की ते वाटतं की नाही ते केलंच पाहिजे. रोज वचन वाचलं पाहिजे, प्रार्थना केली, देवाच्या सानिध्यात राहिल्या. कारण तो जो जुना जो नवा स्वभाव, नवा मनुष्य, नवा आत्मा त्याने घातला तो ख्रिस्ताशी जोडलेला आहे. तो आपल्याकडे त्याच्याशी ओढ लावतो. प्रेज द लॉर्ड. तो त्याचा धावा करतो. आपल्याला वाटतं की त्याच्या सानिध्यात असावं, त्याची वाणी ऐकावी, त्याचे वचन समजावं, त्याच्या अधिक जवळ जावं. का? कारण त्याचा एक पार्ट आपल्यामध्ये घातलेला आहे. तो पार्ट त्याचा धावा करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते आपोआप होतं. आणि ती खरी भक्ती की आतून आत्म्यातून. तुमचा बप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही पुरले गेला. त्याच्याबरोबर पुरले गेला अंडरलाईन करा. आणि ख्रिस्त उठविला गेला त्याच्याबरोबर उठविलेही गेला. उठविलेही गेला अंडरलाईन करा. म्हणजे बप्तिस्म्याने काय होतं? आपण पुरले जातो आणि उठविले जातो. आणि हे झाल्यावर, हा अनुभव आल्यावर, हे समजल्यानंतर बप्तिस्मा घ्यायचा असतो. तोपर्यंत बप्तिस्म्याला अर्थ नाही. आणि ही सुवार्ता कळल्यावर की प्रभू येशूने काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवून हे सत्य कळल्यावर पाण्याने बप्तिस्मा घेतला. नंतर तिसरी स्टेप आहे चर्चला जॉईन होणे. चर्च म्हणजे इतर ते देवाचे लोक ज्यांनी सुवार्ता ऐकली, ज्यांनी बप्तिस्मा घेतले, जे देवाचे त्यांचा जोडले जाणे. असं देवाशी जोडलं जाणं, असं एकमेकांशी जोडलं जाणं. म्हणून चर्चला नुसतं फॉर्म भरून नाही जॉईन होत. ते म्हणत की आमचा पण फॉर्म भरा. मी कोणाचा फॉर्म भरत नाही आहे. नाही आम्हाला जॉईन करून घ्या. अरे तुम्ही आधी देवाला जॉईन व्हा, आपोआप आम्हाला जॉईन व्हाल. जॉईन करून घ्या म्हणजे काय? हे काय क्लब आहे का? काय मंडळ आहे का? नाही. कोणी कधीतरी या आणि जॉईन व्हा, आम्ही जॉईन झालेलो आहे. नाही, आधी त्याला जॉईन व्हायचं, आज्ञापालन करायचं आणि मग मंडळीला जॉईन व्हायचं असतं. ही नव्या काळाची ब्लूप्रिंट आहे चर्चची. एखाद्या बिल्डिंग बांधायच्या अगोदर आर्किटेक्चर बिल्डरजवळ ब्लूप्रिंट असते, त्याच्याप्रमाणे ते बांधकाम केलं जातं. तसं चर्च किंवा हे कसं असतं ह्याची ब्लूप्रिंट नव्या काळात आहे. मनाने करायची काहीच गरज नाही. नाही पण मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं याचा प्रश्नच नाही आहे. देवाने त्याच्या वचनात काय ब्लूप्रिंट दिली, नकाशा, त्याच्याप्रमाणे बांधकाम करायचं असतं. तर त्याच्यामध्ये तर दोन प्रश्न आपण पाहिले की जुना जो स्वभाव आपल्याला पाप करायला लावतो त्याच्यावर देवाचा उपाय काय आहे? त्याला सजवणे, त्याला सुधारणे, त्याला चर्चला नेणे, वचन शिकवणे हे नाही आहे. त्याला मारून टाकणे. जेव्हा माणूस ख्रिस्तावर पश्चाताप करून विश्वास ठेवतो तो स्वभाव मृत असा होतो. देवाचा उपाय काय? जुन्या मनुष्यावरचा देवन तो स्वभाव देव मारून टाकतो, नष्ट करतो आणि नवा मनुष्य, नवा स्वभाव आपल्यामध्ये घालतो. दुसरा प्रश्न, पाण्याचा बप्तिस्मा हे जे झालं त्याचं प्रतीक आहे की हे झालेलं आहे माझ्याबद्दल, मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी बप्तिस्मा घेऊ शकतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. यावेळेस आपण उभा राहू आणि देण्याने त्याची भक्ती करूया. हालेलुया.